सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आणि लाडके आमदार सन्माननीय श्री बाबासाहेब देशमुख आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून सध्या सुरू असलेल्या नगर परिषदेसंदर्भातली आणि इतर त्यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भातली या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आपला चालता फिरता स्टुडिओ आहे, त्यामुळे मी आज सांगोल्यामध्ये आलेलो आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या पाठीमागेच आबासाहेबांचा फोटो या ठिकाणी दिसतोय आणि तो आमच्या सर्वांच्या नजरेमध्ये भरतोय. कशा पद्धतीनं इतका मोठा वारसा किंवा ही विरासत तुम्ही पुढे घेऊन जाताय? काय काळजी घ्यावी लागते तुम्हाला हे सगळं करत असताना? निश्चितपणे 2021 साली स्वर्गीय आबासाहेबांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर तिथल्या तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की आबासाहेबांनंतर कुणीतरी या पक्षाची जबाबदारी घेणं गरजेचे आहे. 2 महिने आबासाहेबांच्या निधनानंतर इथं घरी थांबून कार्यकर्ते आणि राज्यातले बरेचसे नेते मंडळी सांत्वनपर भेटीला येत असत आणि त्या काळामध्ये मी विचार केला की स्वर्गीय आबासाहेबांनी 60-70 वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना, मतदारसंघाची धुरा सांभाळत असताना या तालुक्यातल्या 3-3, 4-4 पिढ्यांनी स्वर्गीय आबासाहेबांना आणि या शेतकरी कामगार पक्षाला स्वतःच्या तळ हाताच्या फोडासारखं जपलं. बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या घरी स्वतःच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा फोटो नाही, पण देव्हाऱ्यात ठेवण्यासारखा या आपल्या दैवताचा फोटो प्रत्येक घरामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये आहे. आणि मग ज्या माणसांनी, ज्या कुटुंबातल्या 3-3, 4-4 पिढ्यांनी स्वर्गीय आबासाहेबांना सहकार्य केलं, आबासाहेबांच्या निधनानंतर ती जबाबदारी माझ्या कुटुंबातल्या कोणीतरी घेणं गरजेचं होतं. दोन्ही मुलं वयस्कर झाल्या कारणाने मग मी ठरवलं की मी मोठा नातू आहे आणि आपण ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने उचलूया. राजकारणात यायचं, निवडणुका लढवायच्या की नाही, त्यावेळेस माझ्या मनामध्ये निश्चित नव्हतं, तो मी विचारही केला नव्हता. माझं शिक्षण हृदयरोग तज्ज्ञाचं झालेलं आहे. माझ्या मिसेसचं शिक्षण गायनेकोलॉजिस्ट आहे आणि फिटल मेडिसिन म्हणजे पोटात बाळ असताना त्या बाळाचे काही अनुवंशिक काही दोष असतील, काही आजार असतील किंवा बाळाला पोटात असताना बाळाचं रक्त कमी असेल तर ते रक्त चढवणे, अनुवंशिक आजाराची डायग्नोसिस करणं, या पद्धतीचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आम्ही दोघांनीही ठरवलं तर दवाखाना टाकून खूप ऐशोआरामाचं सुखाचं जीवन जगू शकतो. पण हे सोडून ज्या गरीब कुटुंबांनी आबासाहेबांना त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये सहकार्य केलं, त्यांच्यासाठी ते ऐशोआरामाचं जीवन सोडून या गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं मी निश्चित केलं. आणि जो आबासाहेबांचा विचार आहे, जो शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे, तो पुढे घेऊन जाण्यासाठी मी अहोरात्र मागच्या 4-4.5 वर्षापासून कष्ट घेतोय. आणि माझी प्राथमिक जबाबदारी हेच आहे की या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवरती कोणताही अन्याय होणार नाही. त्यांच्या अडीअडचणीला, त्यांच्या सुखदुःखात आपण सामील होणं गरजेचं आहे. विशेष करून महिलांची सुरक्षितता असेल, तिथल्या शेतकऱ्यांचा ज्या काही अडीअडचणी असतील, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, आज डाळिंब गेले, त्यानंतर दुधाचं उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यांच्या समस्या असतील, अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा गाडा हाकत असताना या तालुक्यात आणि मतदारसंघात शांतता ठेवली, सर्व जाती धर्मामध्ये सलोख्याचं वातावरण ठेवलं, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातो. एका बाजूला तुम्ही हा सर्व विचार या ठिकाणी पुढे घेऊन जात असताना तुमची वाढती लोकप्रियता देखील महाराष्ट्राला या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्राचे युथ आयकॉन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण आमदार झाल्यानंतर गेल्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण निधी आणायला कुठेतरी कमी पडलात, असा एक सातत्यानं अपप्रचार विरोधकांच्याकडून केला जातोय. त्यामध्ये काय तथ्य आहे का, किंवा तुम्ही गेल्या वर्षभरात काय कामं केली? निश्चितपणे डीपीडीसीच्या माध्यमातून 18-20 कोटी रुपये या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आपल्याला मिळालेले आहेत. माझा
स्वतःचा आमदार फंड हा 5 कोटी मिळालेला आहे. या तालुक्याची जीवन वाहिनी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशी शिरबावी आणि 81 गावची MGP ची योजना आहे, महाराष्ट्र प्राधिकरण जीवन योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 82 गावांना पाणी मिळतं. ती योजना विजेच्या बिल दिलं नसल्यामुळं जवळजवळ 5,44,00,000 रुपये बिल थकीत होतं. मागच्या लोकप्रतिनिधींनी ते काम करून घेणं गरजेचं होतं, कारण त्यांचे मुख्यमंत्री त्यावेळेस होते आणि त्यांनी सांगतात एवढ्या हजारो कोटीचा निधी आणला, पण ते जर बिल माफ केलं असतं तर माझ्या या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या घशाची कोरड संपली असती, पण ते त्यांच्याकडून काम होऊ शकलं नाही. ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना टंचाईच्या माध्यमातून विनंती केली आणि त्यांनी ते वीज बिल माफ केलं. आज MGP योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे. या राज्यामध्ये मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी एक बातमी 1-2 दिवस फ्लॅश आउट होत होती की जे सत्तेतले आमदार आहेत, 58च्या आसपास काहीतरी माझ्याकडे आकडा होता, मला निश्चित सांगता येणार नाही, त्यांना 5 कोटीचा निधी मिळाला म्हणून. हे तुम्ही ऐकलं असेल. या तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ती न्यूज पाहिलेली आहे. इतर तालुक्यामध्ये जे सत्तेत आहेत त्या ठिकाणी 5 कोटीचा निधी दिल्यानंतर जर त्याची बातमी होत असेल तर माझ्यासारख्या विरोधाभाकाव बसणाऱ्या आमदाराचा किती निधी आणला हा विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही. एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून या ठिकाणी आबासाहेबांनी काम केलं, सगळा महाराष्ट्र गाजवला, विधिमंडळ गाजवलं. तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये विधानसभेमध्ये कोणते प्रश्न उपस्थित केले? कारण तुम्हाला हा विचार, हा वारसा पुढे घेऊन जात असताना मी जसं म्हटलं तशा त्या अंगानच सांगा, काय केलं वर्षभरामध्ये? निश्चितपणे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी लागणार आहे, जे काही प्रश्न आहेत आमच्या या तालुक्यामध्ये, शहरामधलं बोलायचं झालं तर मी शहरामध्ये संजय नगर आणि इंदिरा नगर या 2 झोपडपट्ट्या आहेत. तिथं गोरगरीब जनता राहते. त्या झोपडपट्टीमध्ये अधिनियम 1971 सालचा जो अधिनियम आहे, त्या दोन्ही झोपडपट्ट्या ह्या सरकारने घोषित करणं गरजेचं आहे. आणि तिथल्या गोरगरीब जनतेला पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरं मिळवून देण्यासाठी मी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडला. या शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते डम्पिंग ग्राउंड आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापर्यंत येते. आसपास त्या ठिकाणी बरीचशी मंडळी स्वतःची घरं घेऊन राहत आहेत. ते डम्पिंग ग्राउंड आपल्याला शहराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. या शहरामध्ये तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक स्टडी सेंटर उभा करणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये त्याचबरोबर देशातलं सर्वात प्रथम डेटा सेंटर आमच्या सांगोल्यामध्ये, तेही पूर्णपणे सोलार पॅनल वरती चालणारं डेटा सेंटर असावं अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. आमचा टेंबू आणि म्हैसाळ योजनेतून काही भाग हा वंचित राहिलेला आहे. त्या वंचित भागाचा टेंबू आणि म्हैसाळमध्ये समावेश व्हावा. 5 नंबर आणि 4 नंबर आणि 5 नंबर फाट्याचं अस्तरीकरण होणं गरजेचं आहे. तो महत्वाचा विषय आहे. सांगोला उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ झाला, तोही माझ्याच कार्यकाळामध्ये झाला. त्याच्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी 2000 सालच्या आसपास, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते, त्यांच्या काळात तो प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्याचं उद्घाटन आता झालं आणि त्याचा लागणारा जो निधी आहे तो लवकरात लवकर मिळावा. आज शहर तुम्ही फिरत असताना पाहत असाल की धुळीचं साम्राज्य खूप वाढलेलं आहे. अंतर्गत रस्त्याची कामं रखडलेली आहेत. भूमिगत गटारीचं काम आहे तेही प्रलंबित आहे, सर्व निधी आलेला नाही. ज्यावेळेस भूमिगत गटारीचं काम आपण मंजूर करून घेतो त्यावेळेस खोदकाम होणार आहे हे जे नेते मंडळीला माहीत असणं गरजेचं होतं. आणि खोदकाम झाल्यानंतर इथल्या रस्त्यांची दुरावस्था होणार आहे, पण त्या रस्त्यांच्या दुरावस्थेला लवकरात लवकर मार्ग करण्यासाठी भूमिगत गटारीचं ज्यावेळेस काम मंजूर करून घेतलं त्याच वेळी अंतर्गत रस्त्याचं काम मंजूर करून घेणं ही काळाची गरज होती.
पण मागच्या नेते मंडळींनी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आज या शहरातली आणि तालुक्यातली जनता ज्यावेळेस शहरात येते त्यावेळेस धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावं लागतं. असे असंख्य कामं बऱ्याचशा समाजाच्या समाज मंदिरांचा प्रश्न आहे. आज ईदगाह मैदानामध्ये तिथं पेविंग ब्लॉक टाकायचे, तिथलं काम आम्ही मार्गी लावणार आहोत. कब्रस्तानचा विषय आहे, तिथं त्यांना वाढीव जागा पाहिजे, तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. असे दलित समाजातल्या वाडी वस्तीवरच्या अंतर्गत ज्या काही रस्त्याची कामं आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, भूमिगत गटारीचे प्रश्न आहे, हे सर्व कामं आपण या पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात करून देणार आहोत. त्या पद्धतीनं मागच्या 1 वर्षामध्ये 3 अधिवेशनामध्ये मी मुद्दे मांडले आणि सर्वात महत्वाचा की स्वर्गीय आबासाहेबांचं स्मारक हे विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये होण्यासाठी आम्ही वारंवार त्या ठिकाणी आवाज उठवतोय आणि ते लवकरात लवकर करून देण्याचा शब्द देवेंद्रजींनी दिलेला आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. मागच्या आमदारांनी पाडलेले खड्डे बुजवण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागतंय. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही किती निधी आणला आणि आणखी किती कामं प्रस्तावित आहेत, म्हणजे किती निधी अपेक्षित आहे? निश्चितपणे हजारो कोटीचा निधी हा अपेक्षित आहे. आम्ही कामं दिलेली आहेत. आज गडकरी साहेबांकडे काही ठिकाणच्या काही गावातल्या बायपास रस्त्याची गरज आहे. ते दिल्लीला जाऊन मागच्या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये गडकरी साहेबांची भेट घेतली. आबासाहेबांचा नातू आहे सांगितल्यानंतर गडकरी साहेबांनी तात्काळ त्या कामाला मंजुरी दिली. बरीचशी कामं प्रस्तावित आहेत, लवकरात लवकर ती मार्गी लागतील. आज शहराच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचं काम हे मंजूर झालेलं आहे. या आचारसंहितेमुळं उद्घाटन करण्याला वेळ लागला आणि या शहरातल्या आणि तालुक्यातल्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी काही गावांमध्ये रस्त्याची कामं मागच्या कार्यकाळामध्ये झाली आणि 6 महिन्यात ते रस्ते उखडले गेले. बरेचशी कामं जलजीवन मिशनची कामं हे प्रलंबित आहेत, त्याचे पैसे काढले गेले. प्रचंड प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये झालेली कामं आहेत. त्या कामांचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करून ती चांगल्या पद्धतीने कामं कशी होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि निधी किती आणला, किती आणणार आहे यापेक्षा आणलेल्या निधीचा कशा पद्धतीनं आम्ही या जनतेच्या सेवेसाठी वापर केला हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि निश्चितपणे 5 वर्षाच्या शेवटी किती निधी आणला याचा हिशोब आपण निश्चित या जनतेला देऊया. अतिशय चांगली गोष्ट आहे. काय भविष्यामध्ये काय लघु मध्यम विशाल प्रकल्प सांगोला तालुक्यामध्ये येतील त्या अंगाने काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही या सांगोला शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. इकडं बेळगाव आहे, गोवा आहे आणि या बाजूला नागपूर आहे. तर आमची विनंती देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना आम्ही विनंती केली की या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये एक चांगली मोठी MIDC असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. त्याचबरोबर एक नागपूरला ज्या पद्धतीने ड्रायपोर्ट झाल्या त्याच पद्धतीनं सांगोला हे हायवेवरचं गाव असून मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने या ठिकाणी ड्रायपोर्ट होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणजे लघु मध्यम आणि विशाल प्रकल्पांची चर्चा करत असताना तुम्ही काय आता काय प्रस्ताव वगैरे दाखल केलेला आपण MIDC ज्यावेळेस मंजूर करून घेतो त्यानंतर ते लघु मध्यम आणि मोठ्या प्रमाणावरचे जे काही उद्योग असतील तर त्याची चर्चा ही त्यानंतर होईल. अगोदर आपल्याला मोठी MIDC मंजूर करून घेणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस MIDC ला जागा मिळेल आणि MIDC मंजूर होईल त्यानंतर या तालुक्यातल्या आणि शहरातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी हे सर्व प्रकल्प आपण या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आबासाहेबांच्या नावानं सुरू असलेल्या सूतगिरणीनं महाराष्ट्रासमोर देशासमोर एक जगासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की असे अनेक प्रकल्प सांगोल्यामध्ये आले पाहिजेत आणि सांगोल्यातल्या या सूतगिरणीप्रमाणेच ते जगासाठी पथदर्शक झाले पाहिजेत. एवढ्यासाठी हे तुम्हाला मी प्रश्न विचारले साहेब. आता महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची उद्या सभा आहे.
तशा पद्धतीनं नियोजन केलंय आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत या सगळ्या विकास कामांचा जो ज्यावेळेस आम्ही ही शहर विकास आघाडी केली त्याच वेळेस सन्माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आघाडीच्या नेते मंडळींनी या शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी जे जे काही प्रस्ताव आम्ही देऊ ते प्रस्ताव मंजूर केले जातील आणि मंजूर करून त्या प्रस्तावासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल. उद्याची सभा ही निर्णायक सभा असणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारच्या सत्रामध्ये प्रचार सभेसाठी येणार आहेत. या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सन्माननीय मारुतीआबा बनकर आणि 23 प्रत्येक वॉर्ड मधले प्रभागातले 23 उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. आणि उद्याची प्रचार सभा झाल्यानंतर मारुतीआबा बनकर हे किती हजारच्या फरकाने निवडून येणार हा आकडा उद्याच्या सभेनंतर आपल्याला सर्वांना समजेल आणि त्याच पद्धतीने चांगल्या फरकाने 23च्या 23 उमेदवार या आघाडीचे निवडून येतील हा मला विश्वास आहे. याच्यासाठी या सभेसाठी आपल्या माध्यमातून या शहरातल्या सर्व शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की उद्याच्याला या सभेसाठी आपण मोठ्या संख्येने देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावं. शेवटचे 2 प्रश्न. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे विरोधक तुमचे जे आहेत म्हणजे तुमच्या म्हणजे राजकारणावर उठलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी 4,000 कोटींचा निधी आणला, त्यामध्ये काय तथ्य आहे का? कसं आहे दादा, मी कुणावरती एक टीका करत नाही आणि माझी ती विचारसरणी नाही ना, आबासाहेबांचे ते संस्कार आहेत. कोण किती हजार कोटीचा निधी आणला या तालुक्यातली मतदार संघातली जनता ही सुज्ञ आहे. जर तो खराच तेवढा आणला असता, खराच आणलेल्या निधीचा चांगल्या पद्धतीने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी फायदा झाला असता तर मला लोकांनी 25,000 मतांनी लीड देऊन निवडून देण्या कशासाठी दिला असतं. भविष्यातला एक प्रश्न शेवटचा, भविष्यातला सांगोला कसा असेल? डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं सांगोल्याच्या अंगानं कोणतं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्या तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे कोणते प्रश्न मांडणार आहात? काय भूमिका असणार आहे तुमची उद्याच्या? उद्याच्या सभेमध्ये आपल्याला ते समजून जाईल. आपणही त्या ठिकाणी सभेसाठी उपस्थित राहावं ही माझे आणि शहर विकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती असेल. काही गोष्टी ह्या सभेमध्ये मांडणं गरजेचं आहे, पण भविष्य काळामध्ये हा तालुका हा शांततामय तालुका राहील. शहरातल्या गोरगरीब जनतेला शांततेने जगता यावं, आनंदाने जगता यावं याच्यासाठी आम्ही सर्वजण कष्ट घेतोय. आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं स्वप्न पाहिलं, सुजलाम सुफलाम हा तालुका करण्यासाठी आबासाहेबांनी अहोरात्र कष्ट घेतलं. त्यांचे जे काही सांगोला उपसा सिंचनची अर्धवट राहिलेली योजना आहे ती निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि या तालुक्याने या महाराष्ट्राला एक आदर्श तालुका म्हणून नावारूपाला आणलं गेलं ते स्वर्गीय आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि त्याच पद्धतीने आम्ही भविष्य काळामध्ये पावलं टाकत राहू आणि हा तालुका आदर्शवतच ठेवू एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या आणि तमाम मतदारसंघातल्या सर्व जनता माता भगिनींना देतो. बोले तैसा चाले ही संत तुकोबाराय यांची शिकवण आपल्या आयुष्यात आचरणात आणणारे आमदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे. आणि उद्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर ते सांगोल्याचे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडणार आहेत. त्यामुळं उद्याच्या त्यांच्या भाषणाकडे सांगोला शहरासह तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या भूमिकेसंदर्भात उद्या सर्वांच्या मनामध्ये जी उत्सुकता लागून राहिलेली आहे ती उत्सुकता संपवण्यासाठी तुम्ही सर्वांनी या सभेला आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल.